पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता मॉनिटर लावा रूप पाहता रूप पाहता रूप पाहता सुख झाले ओ सदनी सुख झाले ओ सदनी विठ्ठल बरवा तो आपात बरवा सुख झाले हो साधने सुख झाले साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बहुत सुखदाची जोडी बहुत सुखदाची बहुत सुखदाची बहुत सुखदाची बहुत सुखदाची जोडी बहुत सुखदाची जोडी म्हणूनी विठ्ठली आवडी म्हणूनी विठ्ठली आवडी विठ्ठल परवा परवा तो हा माधव परवा सर्व सुखाचे आगर 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 बारकुमा देवीवर बापरकुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बापरकुमा देवीवर बापरकुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय वैष्णव तो जया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया वैष्णव तुझया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया अवघी देवावरी माया नाही आनिक प्रमाण तन धन
संगीत अलंकार आमचे किशोर दादा आणि त्यांना साथ करतील ओमकार दादा जगताप. आज पखवाजासाठी उपस्थित असणारे अख्ख्या महाराष्ट्राचं लाडकं वैभव आमचे कृष्णा महाराज आणि अजून आमचे संकेत भैया. वैष्णव तो दया Ah
ना
Hey
वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन पडता जड भारी ट्रबल कमी कर बेस द्याल थोडा पडता जड भारी नेमा न टळे निर्धारी नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन तुका म्हणे याती हुका तयाती भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन यौंत प्रविश मम वाच मिमां प्रसुतां संजीवयत्य किल शक्तिधर सुदाम्नां अन्याउच्च हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासन स्तंपदांभुज तेजस्फुर्ति प्रदेशम विधींद्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा ट्रबल कमी करा दादायाचा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेव काय माझी वाणी मानेल संसासे अंधव चित्तासी आपुनिया अंधव चित्तासी मारतोय माझा बाई काय माझी वाणी मानेल संतासे रंगवतितासे आपुनी रंगवतितासे काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनिक प्रमाण तन धन तृणजन प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर अष्ट ज्ञानेश्वरी तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय वैष्णवाचं आंतरिक लक्षण सांगतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोड्या तुतार्यांचा आवाज कमी कर, साऊंडला आवाज दे म्हणजे शिट्टी मारणार नाही. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. या नागरिक कुटुंबियांनी खूप गोड नियोजन केलंय. आमचे भानुदास दादा आहेत आणि आमचे रामदास दादा यांनी सुंदर अशी वास्तू बांधली आणि त्या वास्तूच्या गृहपूजन सोहळ्यानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम
अगदी जीव लावून कार्यक्रम केला. मला कालच्या रात्रीपर्यंत सुद्धा वाटत होतं की कार्यक्रम रद्द होतोय म्हणून, बरोबर आहे का नाही? कारण बरेचसे कार्यक्रम आमच्या ओमकार दादाचे, त्यांना बरेचसे फोन आले, कारण पाऊस असा पडतोय त्याच्यामुळे नुसता पाऊस पडत नाही, हवेमुळे बरेचसे मंडप उडून चालले. काय मला वाटतं रात्री सुद्धा हा मंडप पडलेला होता. पण आमच्या सतीश दादाची खूप इच्छा होती, काही झालं तरी चालतं पण आमचा ओमकार दादा आणि पुरुषोत्तम दादा आलेच पाहिजेत, म्हणून रात्री परत हा मंडप टाकला आणि त्याच्यावर परत कापड टाकून तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मला खूप आनंद वाटतोय महाराज. मानवी देहाला जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाची सुरुवात ही देवापासून झालीच पाहिजे. का करू नये? केलीच पाहिजे. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा हा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनुहरी. बसणारे मंडळी, तुम्ही तुमच्या जीवनाची सुरुवात देवापासून करा. अरे जेवायला बसल्यानंतर तुम्हाला नाही जरी श्लोक पाठ असेल, ब्रह्मार्पणम ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मेव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना, नका पाठ करू. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहे तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहे. नका म्हणू. हा वदनी कवळ घेता सुद्धा नका म्हणू. माझा आग्रह नाहीये तुम्हाला हा अभंग श्लोक पाठ करावा. पण बसणारे मंडळी, जेवताना कमीत कमी कृष्ण अर्पण जरी म्हणलं, काय म्हणलं? कृष्ण अर्पण जरी म्हणलं तरी आपण जे खातो ते भगवंताला समर्पित होतोय, बरोबर आहे का नाही? मग मला तुम्हाला एवढंच सांगायचं, वाईट माणसं त्यांच्या वाईट कामाची सुरुवात जर देवापासून करत असेल, लक्ष देऊन कीर्तन ऐका, वाईट माणसं त्यांच्या वाईट कामाची सुरुवात जर देवापासून करत असेल तर बसणारे मंडळी, आपण आपल्या जीवनाची सुरुवात देवापासून का करू नये? तुम्हाला व्यवहारातला नेम सांगतो. एखाद्या माणसाचं दारूचं दुकान असेल, लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. कशाचं दुकान आहे? जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, नाही काही नका ताण घेऊ, बसू द्या शांत बसू द्या, त्यांना काही बोलत नाही ते, बसू द्या. एखाद्या माणसाचं दारूचं दुकान असं, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. अगदी 12 वाजलेले, जेवायची वेळ झालेली आहे आणि त्याच्यामुळे जास्त वेळ नका घालू. इकडे पहा, माझ्याकडे पहा. एखाद्या माणसाचं दारूचं दुकान असेल, बरोबर आहे का नाही? आणि तो दारूचं दुकान जर सकाळी उघडलं ना त्यानं, तर हा प्रत्येक व्यावहारिकाचा धंद्यावाल्याचा नेम आहे. तो दारूचं दुकान उघडल्यानंतर पहिली देवाला अगरबत्ती लावतो. काय करतो? देवाला अगरबत्ती लावतो आणि देवाला सांगतो, देवा 2-4 दिवस झाले धंदा खूप स्लॅक चाललाय, जर चांगलं गिरायक येऊ दे. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. अरे दारूचा दुकानदार जर दारू विकत असताना पहिली अगरबत्ती देवाला लावत असेल, हा जर दारुड्या काम करत असेल, दारूचा दुकानदार करत असेल, तर बसणारे मंडळी, आपण आपल्या जीवनाची सुरुवात का भगवंतापासून करू नये? केलीच पाहिजेत महाराज. प्रमाण घ्या माझ्या ज्ञानोबरायचं. सकळ मंगळ निधी उठल्यानंतर माणसानं बाकीचे काम बाजूला ठेवायचे. इथं जेवढे काही जुने लोक आहे ना महाराज, त्या जुन्या लोकांचा एक नेम होता. सकाळी उठले की आंघोळ केली की पहिली अगरबत्ती घ्यायची, कुठे जायचं? मारुतीरायाच्या मंदिरात जायचे. अजून सुद्धा या जुन्या लोकांचा नेम आहे. शेतामधून जर शेतकरी आले, घरी आले की बायकोला सांगणार, आहे चहा ठेव. 1 कप चहा घेतला की परत मारुतीरायाच्या दर्शनाला जातात. अजून सुद्धा ती परंपरा आहे. उठले की लोक पूर्वीचे काय म्हणायचे? राम राम. ही परंपरा सगळ्या हिंदू धर्मामध्ये, बरोबर आहे का नाही? आता बिघडून गेलं. सकाळी उठल्यानंतर पहिलं शुभम करोति कल्याणम, हे सगळ्यांना श्लोक पाठ आहे, बरोबर आहे का नाही? सुरुवात जर देवापासून केली तर निश्चित तुमच्या जीवनात नक्की हरे हरे तुम्ही म्हणा.
सकळ तेने माया जाळ तुटतील. म्हणून मानवी देहाला जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाची आपल्या जीवनाची सुरुवात देवापासून झाली पाहिजे. मला तर वाईट वाटतं महाराज, हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलेले लोक आहोत महाराज आपण. नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना सुद्धा 31ला आपण दारू पितो, इतके बावळे लोक आहे महाराज आपण. 31च्या दिवशी तुम्हाला नवीन जानेवारीला, तसं तर आपल्या हिंदू लोकांचं नवीन वर्ष गुढीपाडवा आहे, पण ठीक आहे, कालाय तस्मै नमः, जसं जग चाललं तसं जरी चालायचं म्हणलं. अरे मग नवीन वर्षामध्ये पदार्पण करत असताना नक्की जुन्या वर्षात आपण जे कामं करतो ते जुने कामं सोडले पाहिजेत. आता एवढी सुंदर वास्तुशांतीचं पूजन केलंय, तुम्ही खरं सांगा नवीन कपडे घेतले की नाही अंगावर? घेतले की तुमच्या अंगावर तर दिसताय ते मस्त कोट बीट, लग्नाची तयारी जणू काही, बरोबर आहे का नाही? तुमच्या बायकोनं तुमच्यापेक्षा भारी साडी घेतली असेल, बरोबर आहे का नाही? 3000 तर शिल्लक असेल ते बिचारीचे, बरोबर आहे का नाही? मग नवीन घरामध्ये जर जात असताना आपण नवीन कपडे परिधान करतोय, नवीन साडी परिधान करतोय, मग मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचंय, नवीन कपडे जसे परिधान करतो नवीन घरात जात असताना, तसं जीवनामध्ये नवीन नेम घेऊन सुद्धा त्या घरामध्ये गेलं पाहिजेत महाराज. खरं सांगू का, तुम्ही बंगला किती मोठा बांधला याला महत्व नाहीये महाराज. खरं सांगू तुम्हाला, तुम्ही किती कोटीचा बंगला बांधला याला महत्व नाहीये, तुमच्या दारामध्ये तुळशी वृंदावन आहे का नाही याला खूप महत्व आहे महाराज. गावामध्ये गेल्यानंतर, मी तुमच्या गावात आल्यानंतर तुमचे बंगले थोडे पाहणार आहे काही. अरे कोणताही साधू, कोणताही महाराज, कोणताही संत तुमच्या गावात आल्यानंतर पहिलं तो म्हणाल चला मंदिरात दर्शनाला जाऊ, आणि तुमच्या गावाचं मंदिर पाहिल्यानंतर तो महाराज म्हणाल वा काय गाव सुंदर आहे हो महाराज. 10 लाखाचं त्यांनी मंदिर बांधलंय, 50 लाखाचं त्यांनी मंदिर बांधलंय. खरं सांगू का, गावाची शोभा जशी ही मंदिरावर असते, बरोबर आहे का नाही, तशी घराची शोभा ही तुळशी वृंदावर असते. म्हणून खूप सुंदर नियोजन या नागरे कुटुंबियांनी केलं. एवढा जीव ओतला महाराज. नातेवाईकांना कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाहीये, गावातील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाहीये, पंचक्रोशीतील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाहीये. या नागरे कुटुंबियांनी नियोजन एवढं सुंदर केलं की मेघराजाला सुद्धा आपलं कीर्तन ऐकायची इच्छा झाली, म्हणून रात्रीच तो येऊन गेला बरं महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून कोणताही यज्ञ असू द्या, जोपर्यंत मेघराजाची आहुती होत नाही तोपर्यंत यज्ञ परिपूर्ण होत नाहीये. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची सरळ भूमिका ज्ञानोबराय तुकोबराय जशी मला बुद्धी देतील तसे या अभंगाचा विचार करू आपण. अभंग तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात की त्याला वैष्णव म्हणा की ज्याचं अवघ प्रेम देवावर आहे. वैष्णवाच्या शास्त्रामध्ये 4 प्रकारे, लक्ष द्या कीर्तनाकडे. पहिला अधम, दुसरा अधम अधम, तिसरा मध्यम आणि चौथा उत्तम. या 4ही वर्गामध्ये मला या अभंगाची भूमिका तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. पहिला जो वैष्णव आहे तो अधम, तो कधीच देवाचं चिंतन करत नाही म्हणून त्याला अधम म्हणलेलं आहे. त्याला तुमच्याने माझ्या भाषेत नास्तिक म्हणलं तर काही वावगस होणार नाही. एवढं गोड नियोजन या कुटुंबियांनी केलं, तरी सुद्धा बरेचसे लोक इकडे येऊन पाहत नाही. असं समजून चला त्यांचं पाप त्यांना या धर्ममंडपामध्ये येऊ देत. नास्तिक माणसाचं वर्णन करत असताना भागवतामध्ये वेणराजाचं चरित्र सांगितलेले किती गोडे पहा. यदा वेदेषु देवेषु गोषु प्रेषु साधुषु धर्मीमय विद्वेषु सवाशु विनश्यती. जो वेदाला मानत नाहीये, जो शास्त्राला मानत नाहीये, जो गाईला मानत नाही, जो धर्माला मानत नाही, त्याला नास्तिक म्हणायचं. म्हणून पहिला वर्ग आहे अधम. याच्यापेक्षा दुसरा एक बरा आहे आदम आदम. काही लोक कीर्तनाला येणार नाही पण जेवायला का नाही येणार, म्हणजे जे येत नाही त्याच्यापेक्षा हा बरा आहे, बरोबर आहे का नाही? जे इकडे येऊन बघतच नाही. काही लोक नाही कीर्तनाला येत पण कीर्तन संपल्यावर कमीत कमी महाप्रसादाला का नाही येतात. मग जो येतच नाही त्याच्यापेक्षा हा कसा आहे? एखादा माणूस 7 दिवस सप्त्यात येत नाही पण काल्याच्या दिवशी महाप्रसाद घ्यायला येतो. मग जो सप्त्याकडेच येत नाही त्याच्यापेक्षा हा महाप्रसादाला येणारा कसा आहे? थोडा बरा आहे. एक वेळचा प्रसंग आहे. अकबर बादशाहने बिरबलाला प्रश्न केला, बिरबल जी मालक, कितवी शिकलाय तुझा मुलगा? बिरबलाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं आहे राजेसाहेब. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. जे मुलं भरपूर काही शिकलेले त्यांच्यापेक्षा माझा मुलगा थोडा कमी शिकलेला आहे, आणि जे काही शिकले नाही त्यांच्यापेक्षा जास्त, जे कधीच परमार्थ करत नाही त्याच्यापेक्षा बरा, आणि जे दररोज करतात त्यांच्यापेक्षा कमी. नाही कळलं तरी माना हलवा, आपल्याला पुढे चालायचंय. तिसरा जो वैष्णव आहे तो मध्यम वैष्णव आहे. कोणता आहे? मध्यम वैष्णव आहे. त्या मध्यम वैष्णवाचं वर्णन करत असताना सांगतात की तो स्वतःही देवाचं चिंतन करतो आणि त्याच्या सहवासामध्ये येणाऱ्या प्रत्येक जीवाला देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतो. नाशिकला एक खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले. त्यांचं जीवनचरित्र वाचण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला. मला खरं सांगू का, तुमच्या परिसराचं नवल वाटतं महाराज. मी खूप संगमनेर तालुक्याचे तुम्हाला, संगमनेर तालुक्यात तुम्ही कोणत्याही महाराजाचं कीर्तन ठेवा, तुमच्या तालुक्याच्या महाराजाचं ठेवा, नाही तर महाराष्ट्रातल्या नामांकित कीर्तनकाराचं कीर्तन ठेवा, लोक बरोबर जेवायलाच येणार महाराज. बघा तुम्ही घडीकडे पहा, किती वाजले पहा एकदा, किती वाजले. हा बरोबर, मला कळतंय ना महाराज, माझा टाइमच येतो बरोबर आहे की नाही? बरोबर तुम्ही ब्रह्मदेवाचं कीर्तन ठेवून पहा, येणार नाही पण ठेवून पहा, तरी लोक जेवायलाच येणार. खरं सांगू का महाराज,
10च्या नंतर येणारे जेवढे काही कीर्तना लोक आहेत तेवढे सगळेच्या सगळे पंक्ती पठाने, त्यांना कीर्तनाशी काहीच घेणं देणं नाही. विठाला विठाला. नाशिकला खूप मोठे संन्यासी महाराज होऊन गेले, त्यांचं जीवनचरित्र वाचण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आला. त्या संन्यासी महाराजांच्या आश्रमाजवळ एक जिल्हा परिषदची शाळा होती. दुपारची शाळा सुटली की मुलं आश्रमामध्ये खेळायला जायचे. ते साधू त्या पोरांना म्हणायचे, ए पोरांनो इकडे या. आणि ते मुलं त्या साधू महाराजांकडे गेली की ते साधू महाराज त्यांना काय करायचे, 4 आणे द्यायचे, 10 पैसे द्यायचे, 20 पैसे द्यायचे, सांगायचे, ए पोरांनो ऐका ना, मला रामराम म्हणून चिडवा. आता पोरांना चॉकलेट खायला भेटायचे, गोळ्या भेटायच्या. दुपारची शाळा सुटली की ते महाराजाकडे जायचे आणि पोरं चॉकलेट घ्यायचे आणि त्याला म्हणायचे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे, ए राम आलाय रे. मुलं पुढं पळायचे आणि साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागे पळायचे. पण साधू महाराज त्या मुलांच्या पाठीमागे पळत असताना साधू महाराजांच्या डोळ्यामधून आनंद अश्रू यायचे. तो साधू विचार करायचा, अरे जरी हे मुलं मला चिडवत असेल, जरी हे मुलं मला त्रास देत असेल, तरी पण मी यांच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण करून घेतोय. याला कोणता वैष्णव म्हणतात? मध्यम वैष्णव. जरी नाही दृष्टांत कळला, प्रमाण किती गोडे पहा. सेवितो हारस वाटितो अनिका घ्यारे होऊ नकारा न बरी. बसणारे मंडळी ते स्वतःही भगवंताचं चिंतन करतात आणि त्यांच्या निमित्तानं त्यांच्या सोबत येणाऱ्या सगळ्या लोकांना देवाचं भजन करण्यासाठी प्रवृत्त करतात. नागरे कुटुंबियांनी हा कार्यक्रम वैयक्तिक जरी ठेवला असता तरी जमला असता, बरोबर आहे का? त्यांचा वैयक्तिकच कार्यक्रम आहे, वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे, गृहभरणीचा कार्यक्रम आहे. पण निमित्त जरी वास्तुशांतीचा असेल, पण त्या निमित्तानं कीर्तन ठेवून सर्वांना कीर्तनाचा लाभ मिळाला. म्हणून याचा जो वर्ग आहे तो मध्यम वैष्णव आहे आणि सर्वात महत्वाचा वैष्णव तो उत्तम वैष्णव. त्या उत्तम वैष्णवाचं वर्णन करत असताना शास्त्रकार सांगतात, उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन नाही करत, उत्तम वैष्णवाच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं भजन करतात. किती गोड ओवी नाथबाबाने रामायणामध्ये खर्च केली पहा. निमिषार्थ तुटीला वक्षण जेन सोडी ती हरिचरण, ते वैष्णवा माझी अग्रगण्य, राया ते जान उत्तम भक्त. बसणारी मंडळी हनुमंतराय सीता शोधण्यासाठी लंकेत निघाले. प्रभू रामचंद्राला प्रश्न केलाय, प्रभू रावणाच्या 80,000 बायका आहे लंकेमध्ये, अनेक राक्षसांच्या अनेक पत्न्या आहे, मी आई साहेबाला कसं ओळखायचं? हनुमंतरायला प्रभू रामचंद्राने सांगितलं, हनुमंता तुझी सीता आई साहेब ज्या वाटिकेमध्ये असेल ना रे दादा, तिथले सर्व पशु पक्षी श्रीराम जय राम जय जय राम. हे हनुमंता ऐक, तुझी सीताई साहेब ज्या वाटिकेमध्ये असेल तिथले सर्व पशु पक्षी देवाचं चिंतन करत असेल, तिथले राक्षस देवाचं चिंतन करत असेल. हनुमंता याच्या पुढे जाऊन सांगू का, तुझ्या सीताई साहेबाकडे येणारी हवा सुद्धा प्रभू रामचंद्राचा ध्वनी घेऊन येत असेल. तो बोलायचं प्रमाण किती गोडे पहा. राम जानकी जीवन योगियाचे निज ध्यान, राम जीवन राम जानकी जीवन राम
राजीव लोचन तुका चरण वंदित असे बसणारे मंडळी त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या सजीव गोष्टी देवाचं चिंतन नाही करतो, त्यांच्या सहवासामध्ये येणाऱ्या निर्जीव वस्तू सुद्धा देवाचं चिंतन करतात. मंगळवेळेची भिंत कोसळीये, पांडुरंग परमात्म्याने नामदेवराला आवाज दिलाय, नामा ए नामा. धावत पळत नामदेवराय पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगा काय झालं ओरडण्यासाठी? काही नाही रे नामा, मंगळवेड्याची भिंत कोसळली आणि माझा चोखोबराय मरण पावला, जा त्याची अस्थी घेऊन ये. जगाच्या मालकासमोर हात जोडले नामदेवराने. ओ देवा ऐका ना, हजारो लोक मेले त्या भीतीखाली दडून मी चोखोबरायची अस्थी कशी ओळखायची? पांडुरंगाने टाहू फोडला, पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि पांडुरंग परमात्म्याने नामदेवराला सांगितलं, नामा अरे अस्थी उचल आणि कानाला लाव. ज्या अस्थीमधून श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल ध्वनी येणार ती माझ्या चोखोबरायची असती. बसणारी मंडळी हजारो कीर्तनकार मातीत घातले आपण, बरं लक्ष देऊन ऐका. असा महाराष्ट्रातला कीर्तनकार नाही की तुमच्या तालुक्यात येऊन गेला नाहीये. युट्यूबवर पाहिले, फेसबुकवर पाहिले, इंस्टावर पाहिले. अरे बसणाऱ्या सर्व मंडळीला माझा छोटासा प्रश्न आहे, मेल्यानंतर ज्या लोकांच्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज येत असेल त्या लोकांनी जिवंतपणे किती भजन केलं हे फक्त आपण कीर्तनात ऐकायचं, प्रॅक्टिकली करून बघायचं नाहीये. हे तुमच्या आणि माझ्या बापाकडून सुद्धा शक्य होणार. आपल्यातलं जर एखादं मेलं, मरणार नाही तसं पण धरा उदाहरण, आपल्यातलं जर एखादं मेलन त्याचा हळूक उचलन कानाला लावलं त्याच्यातून शांताबाई आवाज येण्याची दाट शक्यता आहे. काही काही हाडायतून झिंग झिंग झिंगाट आवाज येऊ शकतो महाराज. काही नालायक हाडायनी एवढी देशी पेलेली आहे की हाडाचा वास घेता तरी देशीचा वास येईल महाराज, एवढं हलकट काम आहे. मला तर काही कळत नाही महाराज, लोक दारू पिऊन मेले. काय आपली हिंदू संस्कृतीत काय चुकीचे नियम लावून दिले मला काही कळत नाही. एखादा माणूस दारू पिऊन मेला की त्याच्या दशक्रिया दिला ती जागा सारून घेतात. काय करतात? सारून घेतात आणि त्या जागेवर कोरीकट क्वार्टर ठेवतात महाराज, बरोबर आहे का नाही? आपण म्हणू का नाही 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 त्याचा जीव याच्यात अडकलेला आहे, काहीतरी वाटलं पाहिजे. अरे ते दारूनच मेलं ना. जो बिड्या फुकतो त्याला बिड्या ठेवतात, जो सुपारी खातो त्याला सुपारी ठेवतात, जो गुटखा खातो त्याला गुटखा. तसं तर काय अधम अधम मध्यम आणि चौथा उत्तम. वैष्णवाचे दोन लक्षण आहेत, बाह्य लक्षण आणि दुसरं आंतरिक लक्षण आहे. बाह्य लक्षणाचं वर्णन करत असताना महाराज किती गोड वर्णन करतात पहा. तुळशी माळ गळा तुळसी माळ गळा गोपी चंदन तुळशी माळ गळा. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या कपाळाला गोपीचंदन टिळा त्याला वैष्णव म्हणा. काही साधक तो कोबराईकडे गेले, ओ बाबा बाबा ऐका ना, अहो ज्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्यांच्या कपाळाला गोपीचंदन टिळा, असे लोक ग्रामपंचायतच्या टायमाला धाब्यावर सापडतात, मग त्यांना वैष्णव म्हणायचं का? माळीवर आणि गंधावर कोणाला साधू ठरवत जाऊ नका बरं महाराज. माझी बसणाऱ्या मंडळी विनंती आहे, महाराष्ट्रात परमार्थ करणाऱ्या लोकांना माझे हात जोडून विनंती आहे, कीर्तन 2 तास चांगला करतो म्हणजे तो साधू आहे असं अजिबात नाही बरं महाराज. जसा एखादा डीएड होऊन सीएटी पास होऊन जसा एखादा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतोय, तसं सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अध्ययन करून आम्ही फक्त त्यांची उष्टावळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तुमच्यात आणि माझ्यात काय फरक आहे महाराज? तुम्ही बसलेले मी उठलेला एवढाच फरक आहे.
कोणावरही विश्वास ठेवत असताना, कोणालाही साधू म्हणत असताना काही गोष्टी माणसानं पाहिल्या पाहिजेत. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे मायानो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मकर संक्रांती तुमच्या नवऱ्याने तुम्हाला 5,000 रुपये दिले आणि सांगितले बाई जा एखादी साडी घेऊन ये. आणि तुम्ही जर एखाद्या मोठ्या दुकानामध्ये गेल्या, साडीच्या दुकानामध्ये साडी घ्यायला गेल्या, एक साडी पसंत करण्यासाठी माया हो तुम्ही कमीत कमी 200 साड्या पाहता. किती पाहता? 200 साड्या. नसल 200 पाहत, पण कमीत कमी 100 साड्या तर पाहता का नाही? मग इथं बसणाऱ्या लोकांना मला एवढंच सांगायचं, अरे एक 5,000ची साडी पसंत करण्यासाठी जर आपण 200-300 साड्या पाहतो, तर साधू ठरवत असताना काहीतरी त्याचा प्रोटोकॉल असला पाहिजेत का नाही महाराज? काहीतरी त्याची परंपरा असली पाहिजेत का नाही? नुसता आवाज चांगला आहे मग साधू कोण म्हणतोय तुम्हाला? हा अजिबात नाहीये. आमच्याही पेक्षा बऱ्याचशा लोकांचे आवाज चांगले, आवाजावर आणि कीर्तनावर आणि वाजवण्यावर साधू ठरत नाहीये. मी तुम्हाला एवढंच सांगेल, तुम्हाला जर महाराष्ट्रामध्ये साधू म्हणायचं असेल तर 2 लोकांना म्हणा, म्हणजे जीवनामध्ये तुमचे पश्चाताप होणार नाहीये. पहिलं म्हणा माझ्या ज्ञानोबरायला आणि दुसरं म्हणा माझ्या तुकोबरायला. बस जीवनामध्ये पश्चाताप होणारच नाही महाराज. तुम्ही कोणत्याही भंगार बोच्या नांदी लागता आणि त्यानं काही उद्योग केले, लोक म्हणतात अरे बाबा रे महाराज लोक बिघडले. महाराज लोक कालही बिघडलेले नव्हते, महाराज लोक आजही बिघडलेले नाहीये आणि महाराज लोक उद्याही बिघडणार नाही. तुमचं पाप आहे, तुम्ही बिघडलेल्या महाराजांच्या नादी लागले. बरोबर आहे का नाही? काय झालंय माहितीये का संप्रदायामध्ये, चांगल्याच्या नावाखाली दुसऱ्या लोकांनी अंगावर काय केलं, सोंग केलं. जळगाव जिल्ह्यात माझं कीर्तन होतं महाराज एका ठिकाणी. जळगाव जिल्ह्याचा खूप मोठा पाटील माणूस, 350-400 एकर जमीन होती त्याच्याकडे, 200 एकर केळी होती त्याची साखरदारा. आणि त्याच्या आईच्या पुण्यतिथीला मी गेल्यानंतर त्यांना म्हणलं दादा चला ना, खूप मोठा सोहळा असतो ज्ञानोबराय तो कोबरायचा. तो म्हणे महाराज मी एकटाच हो, एवढं 300-400 एकर जमीन पाहावं लागती. अहो म्हणलं जीवनभर शेती करायची, चला ना. आता कीर्तन खूप चांगलं झालं, त्याची माझ्यावर खूप श्रद्धा होती. तो म्हणे महाराज मी जास्त नाही, पण प्रस्थानला 2 दिवस येतो तुमच्यासोबत. मी पुण्यापासून सासवड पर्यंत चालतो. म्हणलं काही हरकत नाही चला. आणि ते प्रस्थानला आलं, त्यांनी ते म्हातारे कोतारे सगळे वारकरी पाहिले. पावसात नसताना त्यांनी मला फोन केला, म्हणे दादा आता मी पंढरपूर पर्यंत पायी चालणार म्हणे. मग चालला. आता खरं सांगा 350-400 एकरावाला माणूस पंढरपूरला येताना तुमच्या माझ्यासारखे 2,000 रुपये घेऊन येईल का महाराज? 1.5-2 लाख रुपये सोबत घेऊन आला. जुना माणूस होता. एक कोपऱ्या राहायचे बघा, त्या कोपरीमध्ये पैसे. एकादशीला, दशमीला कीर्तन झालं, एकादशीला सकाळी सगळे लोक स्नानासाठी चालले. हा सुद्धा 3ला उठला आणि तो मला म्हणे महाराज मी चाललो चंद्रभागेवर. म्हणलं पाटील तुम्ही पहिल्यांदाच पंढरपूरला आलेले, खूप गर्दी असते हो, नुसतं उभं राहिलं तरी म्हणून चंद्रभागेत जातं, एवढी गर्दी असते, चालायचं कामच नाही राहत. आणि तुम्हाला सवय नाही. आपण काल्यापर्यंत आहे ना, द्वादशीला त्रयोदशीला मी माझ्या गाडीत तुम्हाला घेऊन जातो मस्त मोकळं स्नान करून. नाही 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 म्हणे महाराज, आपल्या दिंडीतल्या 70-70, 75-75 वर्षाच्या म्हाताऱ्या चालल्या. मग मला काय झालं? मला काही हरकत नाही जा. मग आता जाताना कमीत कमी त्यानं माझी ती कोपरी माझ्याजवळ ठेवायची, पण ते भांबवलेलं होतं ना. तसंच चंद्रभागेवर स्नानाला गेलं ओमकार दादा. आणि गेल्यानंतर त्यानं ते कपडे वगैरे ते पैसे काढून ठेवले. जशी डुबकी मारली तोपर्यंत याची पिशवी पळवली. ते अंडरवेलवरच माझ्याकडे आलं महाराज. 140च्या पुढे ताप गेला होता आणि माझ्याकडे पाहत होतं. म्हणलं आता नक्की मारतंय मला. पण म्हणलं काय झालं? आणि महाराज म्हणलं काय झालं? सगळ्याच्या नादी लागाव पण तुमच्यासारख्या बोवा लोकांच्या नादी लागू नये म्हणे. अरे पण म्हणलं झालं काय? अहो काय कीर्तनात गप्पा मारल्या म्हणे तुम्ही माझ्या आईच्या पुण्यतिथीच्या. आईशी चंद्रभागा, आईशी भीमा तीर, आईसा विठेवर देव कोठे. आणि काय घुलवलं हो तुम्ही मला. तुमचं नांदी लागून मी तुमच्यासोबत पंढरपूरला आलो म्हणे महाराज. एका टिळ्यावाल्यानं, माळी घालणाऱ्या माणसानं, धोतर घातलेल्या माणसानं माझं पिशवी पळवली हो, कोपरी पळवली, सगळे पैसे घेऊन गेला. वारकरी चोर आहे म्हणे तुमचे. वारगी चोरी कशाला करतील महाराज? अरे पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकरी 1.5-2 हजार रुपये लोक ऐकून उसने घेऊन जातात, व्याजाने घेऊन जातात. ते चोऱ्या कशाला करतील? वारकरी चोरी नाही आहे, वारकरी चोरी नाही करत. आता चोर वारकरी झाले, त्यात वारकऱ्यांचा काय दोष आहे महाराज? बरोबर आहे का नाही? चोर कोण झाले? चोर वारकरी झाले, त्याच्यात वारकऱ्याचा काही दोष नाही. म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती आहे, पाणी पिना छान के गुरु करना पहिचान के. साधू ठरवत असताना, संत ठरवत असताना नक्कीच मुक्ताबाईचे काही प्रमाण ध्यानात ठेवा. संत तोचे जाना जगी हो, दया क्षमाचे अंगी, दया क्षमाचे अंगी हो, दया क्षमाचे अंगी. Ah
जगे विरक्त तोची जाना. म्हणून बाह्यरंगाने कोणाला साधू ठरू नका. ऊर्ध्वपुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापी जे कळी काळ तया बेने. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या कपाळाला गोपीचंदन टिळा लावला पाहिजेत महाराज. अरे मुस्लिम धर्माचे लोक दिवसातून 5 वेळेस जर नमाज पडत असेल, पडतात ना ते, बरोबर आहे का नाही? अहो किती मोठा उद्योगपती असू द्या, किती सोन्याचं दुकान असू द्या, त्याचं नाही तर मोठं व्यवहार असू द्या, पण बरोबर 2:30 वाजले की तो दुकानावर दुसऱ्या माणसाला ठेवतो, नमाज पडण्यासाठी जातो. मला बसणाऱ्या हिंदू बांधवांना एवढंच सांगायचं, मुस्लिम धर्माचे माणसं जर दिवसातून 5 वेळेस नमाज पडत असेल तर हिंदूच्या माणसाने एकदा तर हरिपाठ केलाच पाहिजेत महाराज. हिंदूच्या माणसाने एकदा तर हनुमान चालीसा म्हणलीच पाहिजे. हिंदूच्या माणसाने एकदा तर विष्णू सहस्त्रनाम ऐकलं पाहिजे. हिंदूच्या माणसाने एकदा तरी हनुमंतरायाच्या दर्शनाला गेलं पाहिजे. अरे तुम्ही हिंदू म्हणून तुमच्या कपाळाला गंध तर पाहिजेत ना महाराज. नाही तुम्हाला शिंडी ठेवायची लाज वाटते, पण कमीत कमी तुम्ही हिंदू म्हणून ओळखायचे कसे, बरोबर आहे का नाही? अरे गुरुद्वाऱ्याला जर गेले तर देशाच्या राष्ट्रपतीला आणि देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा पगडी घातल्याशिवाय जाऊ देत नाही महाराज. ही त्यांच्या हिंदूविषयी त्यांच्या धर्माविषयी असणारी निष्ठा आहे, बरोबर आहे का नाही? मग पगडी घातल्याशिवाय जर त्यांच्या मंदिरात प्रवेश नाही, देशाचा पंतप्रधान नाही, जगातला कितीही मोठा माणूस जर त्यांच्या गुरुद्वारामध्ये आला तर पगडी घातल्याशिवाय त्याला आत जाता येत नाहीये. तसं हिंदू धर्मात प्रवास करत असताना, हिंदू धर्मामध्ये राहत असताना नाही काही जास्त नका उभा गंध लावू बापा तुम्ही, पण कमीत कमी पिवळा टिक्का तर लावा साईबाबाचा. नका काही तर कमीत कमी कुंकू तर लावा बयासारखं. बरं आता तुम्ही काय कुंकू लावसात, बयाच कुंकू लावे ना तर तुम्हाला कोणत्या तोंडाने म्हणू, बरोबर आहे का नाही? बया तर अशा टिकल्या लावतात की दुर्बिणीला पायासारख्या आहे महाराज, बरोबर आहे का नाही? इथं बऱ्याचशा माय मावल्या बसलेल्या बघा, ती आई बघा, त्या म्हातारी बघा, ती काना नाकात नथ बघा, त्या 2-3 जणी हे बघा कपाळाला कसं गुबगुबीत कुंकू, त्या बघा त्या आई पाठीमाग ज्यांचे कपाळाला कुंकू आहे ना, तुम्ही बघा त्या आईचं कुंकू कसं गोरा पान चेहरा, कुंकू मोठं, जेवढं कुंकू मोठं तेवढं म्हातारं गुडगुडीत. जेवढं कुंकू मोठं तेवढं म्हातारं गुडगुडीत, बरोबर आहे का नाही? अहो या टिकल्यावाल्याचे 50च्या पुढे कोणी जायच ना, गेला मेला. काय खरंय महाराज, सौभाग्यवती स्त्रीने कपाळाला कुंकू लावलं पाहिजेत. काय लावलं पाहिजेत? कुंकू लावलं पाहिजे, टिकली लावूच नाही महाराज. हे पुरुषोत्तम महाराजाच्या गाथ्यातलं नाही हो, हे रामायणातलं उदाहरण तुम्हाला सांगतो. एक वेळेस सीताई साहेब आपल्या मेकअप रूम मध्ये मेकअप करत असताना भांगामध्ये शेंदूर भरत होत्या. हनुमंतराय गेले, आई भांगामध्ये शेंदूर का भरतायत? त्यावेळेस आई साहेबाने सांगितलं, हनुमंता सौभाग्यवती माय माऊलीने भांगामध्ये शेंदूर भरलं तर तिचं नवऱ्याचं आयुष्य वाढतंय. कोणी सांगितलं होतं हनुमंतरायाला? सीताई साहेबाने. जसे हनुमंतराय उठले तसे डायरेक्ट बाजारात गेले, शेंदुराचा डबा. हनुमंतरायाला शेंदूर का लावता, याच्या मागचं काहीतरी कारण असेल का? उगाच लावता तुम्ही, काहीतरी असेल का नाही? मग तेच कारण आहे. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, आता या गोष्टी बोलणं शक्य नाही राहिलं महाराज. तुमचंच काय घेऊन बसले माया हो, आमच्या घरी बी तोच देवार आहे, म्हणजे एवढं काही विशेष नाहीये. मी 2-4 दिवसापूर्वी सहज माझ्या बायकोला म्हणलो, अगं वेडे, मी रात्रंदिवस म्हाताऱ्या माय मावल्यांना सांगतो की कपाळाला कुंकू लावा, कपाळाला कुंकू लावा, तूही थोडंफार माझं ऐकलं पाहिजेत ना, कपाळाला कुंकू लावलं पाहिजे. ती मला हळूच म्हणे, मग महाराज तुम्ही बी कधी मध्ये जीन्स पॅन्ट घालत जा की म्हणे. अगं म्हणलं बाई, कसं बी धोत्रावर आपले 2-4 हजार रुपये घरी येतात, आणि मी जर जीन्स पॅन्ट घातली तर दोघायला उस्तुडीला जावं लागेल. दुसरं माझं काही शिक्षण झालेलं आहे का, माझ्याकडे काय शेती आहे का, मला काही नोकरी आहे? बरं माझी बायको धोत्रावर काल असते कृष्णा, आतापर्यंत सांगितलं नाही पण आज सांगतो तुला. मी पोरगी पाहायला धोत्रावरच गेलो होतो. आता धोत्रावर लोक एवढं मानतात, मग पॅन्ट मला तुम्ही सांगा, मी कधी तुला माझ्या 15 वर्षापासून मैत्री आहे, मला अजून कधी पॅन्टीवर पाहिलं नसेल. तू पाहिलं ओमकार दादा? नाही. आता याच्यावर लोकांनी स्वीकारलंय ना महाराज, आणि याच्यावर जर लोक आपल्याला एवढं प्रेम करतात तर पॅन्ट घालायची गरजच पडत नाही ना. आणि घातली बी तर घरात, बाहेर निघलं की धोतरच आहे ना. मी पोरगी पाहायला धोत्रावरच गेलो, तिलाही आवडलो, सगळं झालं. आणि लग्न झाल्यानंतर माझ्याकडे काही गाडी नव्हती कृष्णा, आणि माझी सासरवाडी म्हणजे एकदम दुष्काळात 13वा महिना, इतक्या आत. आणि त्या येड्या बाबळी तुमच्याकडे येताना लागले बघा, ह्या रस्त्याने दिसतात त्या येड्या बाबळी, अशा येड्या बाबळी ती सासरवाडी असल्यामुळं आपलं ती पुढं मी मागं, ती पुढं मी मागं, आपलं चाललो होतो. नदी होती, नदी तिच्या मैत्रिणी काही धुणत होत्या. मग धुणत होता असताना मी आपलं 10-5 पावलं पुढं गेलो, ती गप्पा मारत बसली. त्यातली एक मैत्रीण तिला म्हणे, का गं बाई कसं काय तुझं सासर? म्हणे एकदम चांगलं, सगळं बरं आहे. सगळं विचारल्यानंतर तिची एक मैत्रीण म्हणे, का गं बाई पुढं चालले ती तुझे सासरे का? म्हणे नाही कळलं तुम्हाला, चला पुढं जाऊ आपण, काही ताण नका घेऊ. मला माहिती आहे जेवायची वेळ झालेली आहे आणि रेजाही कमी पावसामुळं, टेन्शन नका घेऊ. तवापासून बायको अजून सुद्धा फिरायला कुठं आपल्यासोबत आली नाहीये. सौभाग्यवती माय माऊलीने कसं वागलं? अरे हिंदू धर्माचा नेम आहे,
काहीतरी नियमात जीवन तुळसी माळ ग गोपी चंदन दिया तुळसी माळ ग गोपी चंदन दिया अधम 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 मध्यम आणि चौथा उत्तम. वैष्णवाचं एक लक्षणही सांगितलं, बाह्य लक्षण. मग का हो महाराज, त्या वैष्णवाचं आंतरिक लक्षण काय आहे असं जगद्गुरु तुकोबरायला विचारल्यानंतर तुकोबराय सांगतात, ज्याचं अवघ प्रेम देवावर आहे अशाला वैष्णव म्हणा अभंगाचं. सांगतात वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याचं अवघ प्रेम देवावर त्याला वैष्णव म्हणा. बसणारी मंडळी थोडं लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल. अवघ या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण. अवघ या शब्दाचा अर्थ काय? संपूर्ण. संपूर्ण या शब्दाचा अर्थ आहे सर्व, आणि सर्व या शब्दाचा अर्थ आहे सगळं. शब्द जरी वेगळे वेगळे असेल पण देव सोडून ज्याच्या जीवनात दुसरा विषयच नाही त्याला अवघ म्हणतात महाराज. बरोबर आहे का नाही? काही जाणकार मंडळी तुकोबरायकडे गेले, बाबा अवघ प्रेम मनुष्य देवावर कसं करू शकत नाही. देवाने ही सृष्टी निर्माण करत असताना, भगवंताने हे विश्व निर्माण करत असताना प्रामुख्याने अशा काही गोष्टी निर्माण केल्या की त्याच्यावर माणूस जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम माणूस माणसाच्या शरीरावर करतो. किती प्रेम करता तुम्ही? बाप रे बाप. माणूस माणसावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. अरे म्हाताऱ्या माणसाला जरी म्हातारा म्हणलं तरी राग येतो महाराज. एवढं लोकांचं अवघड झालेलं आहे. बरोबर आहे का नाही?
बसणारे मंडळी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचे काळे केस पांढरे झालेले आवडतात का हो तुम्हाला? नाही आवडत ना. वयाच्या अगोदर टक्कल पडलेलं आवडतं कृष्णा? कसं आवडल? आहा, अरे माणूस माणसाच्या शरीरावर जेवढं प्रेम करतो तेवढं कशावरच करत नाही. पहिलं प्रेम करतो शरीरावर, दुसरं प्रेम करतो समाजावर. खाऊ घातले काहीच नाहीये, ना बँड होता ना डीजे होता. खरं सांगा माया, कोणत्या तुम्हाला कापड दुकानात बसता फाडायला नेलं का? इथं तर वरमाया हजर नव्हती, करवल्याची गरज नव्हती, ब्युटी पार्लर भरायची गरज नव्हती. अरे माकडावानी तोंड बांधलेलंच होतं महाराज. नवरी का काय वळखूच येत नव्हतं, घरी आल्यावर कळत होतं ही नवरी म्हणून. बरोबर आहे का नाही? ते बी असं इतक्या लांबून धरायचं. किती कठीण ताळा होता. बरोबर आहे का नाही? मंगल कार्यालय नसताना लग्न झाले एक, मंगल कार्यालय नसताना लग्न झाले एक, गाड्या नसताना लग्न झाले दोन, डीजे नसताना लग्न झाले. अरे समाज नसताना लग्न झाले. याच्या पुढे जाऊन सांगू का, घोडा नसताना सुद्धा घोड्याचं लग्न झालंच हो महाराज. नाही कळलं? चला पुढे. मग आता एवढी उल झालं काय? मी खरं सांगू का, आपल्या हिंदू धर्माचा सगळ्यात जास्त जर पैसा आपल्या समाजाचा खर्च कुठं होत असेल माहितीये का? फक्त लग्नामध्ये, ग्रामपंचायत मध्ये. बरं, ग्रामपंचायत मध्ये सगळ्यात घाणेरडी निवडणूक. खायला काही भेटत नाही, लोक भांडणं केल्याशिवाय राहत. आतापर्यंत महाराष्ट्रात एक सरपंच मला दाखवा की तो सरपंच झाला आणि त्याने 100 एकर जमीन घेतली. सरपंच झाला, 10 एकर विकली, नावासही सांगतो मी तुम्हाला. अजिबात नाही ना. बरं, आपल्या काय भेटतं ग्रामपंचायत महाराज? लय हुशार सरपंच असेल तर 2-250 घरकुल. बरोबर आहे का नाही? 2-250 घरकुल. बरोबर आहे का नाही? याच्यापेक्षा हुशार असेल तर 13-13 हजाराच्या संडाशी. बरोबर, दुसरं काय भेटतं महाराज? आणि या लाडक्या बहिणीमुळं आता सरपंचांनी जे जे कामं केलेले आहे ना, त्यांना विचारून जाऊन पहा, एकाही खात्यामध्ये 1 रुपया शिल्लक नाहीये. आता सध्या तर हुशार लोकांनी, कॉन्ट्रॅक्टर लोकांनी कामच घ्यायचे नाही महाराज. अजून 1.5 वर्ष सरकार पूर्ववत होण्यासाठी कमीत कमी 1.5 वर्ष लागतील. कोणत्याच खात्यात 1 रुपया राहिलेला. त्याच्यामुळे तुम्हाला परमार्थ करता येईल. ज्या मित्रामुळे तुम्ही परमार्थापासून दूर जात असाल तर त्या मित्राचा सुद्धा त्याग करा. ज्या मित्रापासून जर तुम्ही धर्मापासून दूर जात असाल तर त्या मित्राचा सुद्धा त्याग करा. ना आवडे जन, समाजाचा त्याग तुकोबरायांनी केलाय. तुका म्हणे आमा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. परमार्थ करणाऱ्या साधकाला तुकोबरायांनी सांगितलं, काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. माणसाने जीवन कसं जगावं हे तुकोबरायांनी सांगितलं. आता बऱ्याचशा ठिकाणी कीर्तनाला गेलो, लोक म्हणतात चला जेवायला. लोक डायरेक्ट म्हणतात महाराज मी डाईटवर आहे. काय म्हणतात लोक? मी डाईट फॉलो करतो. काय म्हणतात लोक? डाईट हे डॉक्टरच्या बापाचं नाहीये. डॉक्टरनं कुठून खंदून काढलं का? डाईट सुद्धा हे आमच्या तुकोबरायांनीच तुम्हाला सांगितलं. युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी सार, नसावे बासर निद्रा बहुभाषेनं लक्ष देऊन ऐका. जेवढे काही शास्त्रज्ञ आहे, या शास्त्रज्ञाचा जेवढा काही शोध आहे तो ज्ञानेश्वरीमध्ये आणि गाथ्यामध्ये जे महाराज. कशामध्ये आहे? ज्ञानेश्वरी. आता सरकारचे डोळे उघडले करोनाच्या नंतर, झाडे लावा झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा. अरे ही योजना काही सरकारच्या बापाची नाही हो महाराज. ही योजना सुद्धा आमच्याच बापाची. ना आमचे बाप तुकोबराय आहे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा. माणसाने धंदा कसा करायचा हे सुद्धा तुकोबराने सांगितलं. मुद्दला तर तोटा ऐसा खोटा व्यापार. बहिणी भावावर केस करतात हे तुकोबराने तेव्हा सांगितलंय महाराज. हे जन कसं आहे? सुखाचं आहे. जो वरी चाले धंदा आणि तो वरी बहीण म्हणे भाई रे सब पैसे
भाई दिल का साथी नाही कोई. माझे गुरुजी मला नेहमी सांगतात, पैसा तारो तीन नाम परशा परशु परशुराम. ज्याच्याकडे पैसे लोक त्याला ए परशा इकडे ये, आणि एखाद्याकडे थोडा पैसा परशु, आणि एखादा प्युअर गदा असू द्या, फक्त पैसा जास्त असू द्या परशुरामजी. जी ही त्याला नसतं, जी पैशाला असतं महाराज. ज्याच्याकडे पैसा आहे तो काळा असला तरी लोक त्याला गोरे म्हणतात. वाह काय सुंदर ते दिसतं माकडावानी, तरी पण पैसे आहे त्याच्याकडे. बरोबर आहे का नाही? ज्याच्याकडे पैसा आहे ना महाराज, तो अज्ञानी जरी असला तरी लोक म्हणतात तुमच्यासारखा ज्ञानी माणूस या जिल्ह्यात नाहीये. हे पैसा बोलतो महाराज. सब पैसे के भाई दिल का साथी कोई नाही. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझा प्रश्न आहे, जेवढं प्रेम मनुष्य पैशावर करतो तेवढं कशावरच करत नाही. दुसरं प्रेम समाजावर करतो, तिसरं प्रेम शरीरावर करतो. पण या तिन्ही गोष्टीवर तुकोबाराने लात मारली. याचं कारण अवघी देवावरी माया. अवघं प्रेम त्यांचं जीवा देवावर झालं होतं. किती प्रेम देवावर होतं महाराज. गोविंद आसनी गोविंद शय, गोविंद त्या मनी बैसला से माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा. अरे वेडो म्हणाव तुकोबारायला लोकांनी. मीराबाईल नव्हते वेडे म्हणत. मिरे अगं ज्या वयामध्ये संसार थाटायचा, ज्या वयामध्ये लग्न करायचं, त्या वयामध्ये हातात विना घेऊन देवाचं भजन करतीस. लोक कहे मीरा भैरे बावरी, बाप कहे कुलना सिरे, विष का प्याला राजा जी ने भेजा. पीबत पीबत मीरा हासी रे. म्हणून बसणारे मंडळी, परमार्थामध्ये लोकांनी आपल्याला येडच म्हणलं पाहिजेत महाराज. वेडा झालो मी तव चंदे, वेडा झालो मी तव चंदे, झालो मी तव चंदे, वेडा झालो मी तव चंदे. मी गात नाचत आनंद, मी गात नाचत आनंद, मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचत आनंद. वेडा झालो मी तव छंद, वेडा झालो मी तव छंद. मी गातो नाचतो आनंद, मी गातो नाचतो प्रेम देवावर असल्यामुळे जगद्गुरु तुकोबाने संसारातल्या प्रत्येक गोष्टी तृणवत समजल्या. नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. तृण या शब्दाचा अर्थ आहे गवत. गवताप्रमाणे शरीर समजलं, गवताप्रमाणे जन समजलं, गवताप्रमाणे धन समजलं. ठीक आहे महाराज. जगद्गुरु तुकोबारायचं अवघं प्रेम देवावर आहे. संसारातल्या प्रत्येक गोष्टी तृणवत समजल्या. अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये जर काही परमार्थिक संकट आलं, पडता जड भारी नेमान टळे निर्धारी. किती मोठं संकट येऊ द्या, अरे संकट देव आणतच नाही महाराज. तुमची माझी धारणा आहे, तुमचं माझं असं मत आहे की चांगलं केलं की मी केलं, वाईट केलं की देवाने केलं. देव कोणाचं चांगलंही करत नाही, देव कोणाचं वाईटही करत नाही. ज्याच्या त्याच्या कर्माने ज्या त्या गोष्टी होत असतात महाराज. एखादा माळकरी मनुष्य असेल, परमार्थिक असेल, देवदेव करत असेल, गावामध्ये तुम्ही अनुभव घ्या, त्याच्या मागे संकट खूप असतात महाराज. नसतात का हो? लोक म्हणतात जास्त देवदेव नका करू, खेळ लागते माणसाच्या मागे. बरोबर आहे का नाही? आणि एखादा प्युअर खानदानी बेवडा असू द्या, त्याला काहीच होत नाही. ते सोमवार दिवशी कोंबडं खातंय, एखाद्या दिवशी बकरू खातं, त्याला काही होत नाही. मग बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये असा भास होतो की हे परमार्थ करून जर लोक देव यांच्या माग, असं काहीच नसतं महाराज. अरे कर्म, भोग, प्रारब्ध ह्या ज्या गोष्टी आपण मानतोय ना, त्या देवाला चुकल्याने आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले. अरे ज्या प्रभू रामचंद्राचा उद्या राज्याभिषेक होणार आहे, ज्या प्रभू रामचंद्राचा उद्या राज्याभिषेक होणार आहे, सगळी अयोध्या नगरी नटलेली आहे, त्या प्रभू रामचंद्राला माहित होतं की मला वनाच्या दिशेने जावं लागणार आहे. अरे मग कर्म जर देवाच्या बापाला चुकलं नाही, देवाला चुकलं नाही, तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी ताण नका घेऊ. आपण जे ठरवतो ते होत नाही, त्यावर ते समजून चला, ठरवणारा दुसरा कोणीतरी आहे. मग जे चाललंय ते देवाच्या सत्तेने चाललंय एक, जे झालंय ते देवाच्या सत्तेने झालंय दोन, आणि जे होणार आहे ते कोणाच्या सत्तेने होणार आहे? देवाची सत्ता मानायला शिका महाराज. अरे 1 वर्ष जरी मुसळधार पाऊस पडला, सारखी जरी धार असली
तरी समुद्रातलं 1% पाणी वाढत नाही. ही देवाची सत्ता आहे. आणि किती जरी मोठा दुष्काळ पडला तर समुद्रातलं 1% पाणी कमी होत नाही. ही सुद्धा देवाची काय आहे? सत्ता आहे. आपल्याला डॉक्टरवर विश्वास आहे पण देवावर विश्वास नाही महाराज. बरं, सगळ्या डॉक्टरचा देवावर विश्वास आहे. जगातले जेवढे काही डॉक्टर आहे ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आले की पेशंटवाले विचारतात, ओ कसं आहे आमचं पेशंट? त्यावेळेस जगातला किती जरी मोठा सर्जन असेल आणि किती जरी मोठा MD असेल त्याच्या मुखातून पहिला शब्द निघतोय, बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले. आता याला वाचवायची जबाबदारी कोणाची आहे? कोणाची आहे? देवाची आहे. अरे मग शेवटचा पर्याय जर देव आहे तर जीवनातला पहिला पर्याय देव का नसला पाहिजे? असलाच पाहिजे. जी परिस्थिती येणार आहे ती देवाच्या सत्तेने येणार आहे. नाथ बाबा सांगतात, कोणे दिवसी बैसोनी हातीवर हो, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कमी करावा, कोणे दिवसी पायाचा चाकर चालत जावे चालत जावे. बसणारे मंडळी, एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असेल की सोन्याच्या सिंहासनावर लोक तुम्हाला बसवतील आणि एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असा येईल की पायी चालताना पायामध्ये चप्पल सुद्धा नसेल, पण पायी चालताना पायामध्ये चप्पल नाही ही सुद्धा इच्छा माझ्या पांडुरंगाचीच आहे. आणि सोन्याच्या सिंहासनावर बसवलं ही सुद्धा इच्छा कोणाची आहे? माझ्या पांडुरंगाचीच आहे. अशी धारणा जर जीवनामध्ये ठेवली तर जीवनामध्ये दुःख होणार नाही. पडता जड बारी नेमा नटळे निर्धारी. आणि असा वैष्णव कोणत्या जाती कुळामध्ये जन्मालो, जगाचा मालक त्यांच्या जाती कुळाचा विचार करत नाही. तुका म्हणे याती होकाता याती भलती. याती या शब्दाचा अर्थ आहे जाती. खरं सांगू का, या जगामध्ये एकच जात आहे ती म्हणजे माणुसकीची. कोणती जात आहे? माणुसकीची. तुम्ही आणि मी लावली महाराज जात. अरे आता पाठीमाग जम्मू काश्मीरला हल्ला झाला त्यावेळेस त्या आतंकवाद्याने विचारलं नाही तू मराठा आहे का, तू देशमुख आहे का, तू वंजारी आहे का, तू माळी आहे का, तू कोळी आहे का, तू साळी. तुम्हाला हिंदू म्हणून गोळी घातली. काय केली? हिंदू म्हणून गोळी घातली. मला एवढंच करायचं गड्यांनो. हे बघा, परमार्थ करणारे लोक आपण तरी जातीचा विचार नाही केला पाहिजेत महाराज. सर्व जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित करण्याचं काम परमार्थातल्या लोकांनी केलंय, ज्ञानोबराय तुकोबरायांनी केलंय. आणि आपण जर परमार्थात जातीवाद केलो तर उद्या समाजामध्ये खूप मोठी थळगी बसल. ज्या लोकांनी जातीवाद केला त्यांनी फक्त त्यांची राजकीय पोळी भाजण्यासाठीच केला. त्यांना तुमच्याशी घेणं देणं नाहीये आणि त्यांना आपल्याशी घेणं देणं नाही. त्यांना फक्त त्यांच्या समाजाचं नेतृत्व करून विधान भवनात जायचं किंवा लोकसभेत जायचं. त्यांना काही तुम्हाला सुधारायचं नाहीये. आणि तुम्ही जर सुधारले, तुमच्याकडे जर पैसा आला, तुम्ही जर तुमच्याकडे गाड्या घोड्या आल्या तर त्यांच्या मागं फिरायला कोणीतरी लागल ना महाराज. त्याच्यामुळे त्यांची पॉलिसी ठरलेली आहे. त्यांनी मोठंच राहायचं आणि आपण गरीबच राहायचं. ओला दुष्काळ पडला तरी आपणच गरीब आहे आणि कोरडा पडला तरी, कोरोना आला तरी आपणच गरीब आहे आणि डेल्टा आला तरी आपणच गरीब आहे. आपण कधी मोठे होणार नाहीये. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, अंतकरणातले विकार नष्ट करून सर्वांनी एकत्रित येऊन भगवंताचं भजन करा. मी दररोज कीर्तनातून सांगतो, अरे आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. विठोबा
हुशार आहे महाराज, बरोबर आहे का नाही? बरोबर ज्ञानेश्वर माऊली झाल्यावर सुरू झालं. मी त्याला येताना सांगून ठेवलं होतं 12:30 पर्यंत यायचं नाही, बरोबर आहे का नाही? तू का म्हणे या ती होकाता या ती वलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. अगदी गोड नियोजन आमच्या रामदास भाऊने, आमच्या भानुदास भाऊने खूप सुंदर नियोजन केलंय. अगदी सुंदर वास्तू त्यांनी बांधली आणि त्या वास्तुशांतीनिमित्त भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन. दुसरं कोणाचं जरी असतं ते एवढ्या पावसामध्ये एवढ्या वातावरणामध्ये ते म्हणले असते महाराज आपण नंतर कार्यक्रम करू, पण आमच्या सतीश भैयाची इच्छा होती काही जरी झालं तरी कीर्तन झालं पाहिजेत. सतीश भैयाच्या विनंतीला मान देऊन, त्यांच्या आग्रहाला मान देऊन तुम्हा सर्व मायबाप्पाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. निश्चित ज्ञानोबराय तुकोबराय त्या कुटुंबाकून देशाची धर्माची गायीची सेवा करून घेऊ. निश्चित भगवंत त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी देव अशी ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणी आपण प्रार्थना करू. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, महाराष्ट्रातील नामांकित दिग्गज पखवाज वादक आमचे कृष्णा दादा, दादांसाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचं वैभव अगदी कमी दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या वाजवण्याने अख्खा महाराष्ट्र मोहित केला आमचा संकेत भैया, दादासाठी सुद्धा सर्वांनी एकदा टाळी वाजवा. ज्यांनी गोड असं गायन केलं, अगदी कमी दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांच्या गळ्यातलं ताईत झालेले आमचे ओमकार दादा, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. संगीत अलंकार माझे गुरुबंधू असणारे आमचे किशोर दादा, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्या समवेत आलेले आमचे हुशे दादा, सिद्धेश्वर दादा, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमचं सागर भैया आहेत. कधी कधी एक पाक ख्वाजा भेटत नाही, आज पाक ख्वाजा वेटिंगवर आहे महाराज. इकून हा वेटिंगवर आहे आणि इकून हा वेटिंगवर आहे, बरोबर आहे का नाही? आणि परत तो आहेच आमचा यशराज आहेत, आमचे नागेश दादा आहेत, ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली. सर्वच मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद. जाता जाता फक्त सर्वांना एवढीच विनंती करील, प्रत्येकाने देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवा पासी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकानं आपल्या आई वडिलाची सेवा करा, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. पुनश एकदा या सर्व नागरिक कुटुंबियांना आमच्या सतीश भैयाला द्यावे तेवढे धन्यवाद. अगदी नजर लागावा देखना कार्यक्रम तुम्ही सर्व मंडळींनी केला. म्हणून कीर्तन सुरू झाल्यापासून कीर्तन संपेपर्यंत पाऊस नाही आला, हीच आपल्या खऱ्या कार्यक्रमाची पावती आहे. विठ्ठल जय जय.